अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू झाला तेव्हापासून आजचा 5वा दिवस आहे. अजूनही मेंदू बधीर झालाय, कळत नाहीये का झाले, कसं झालं, काय नाही. त्यामुळे 5 दिवस त्याच्यावर बोलणं योग्यच नव्हतं, कारण का आमच्याकडेही माहिती नव्हती आणि एवढं मोठं दुःख हलकं होणार कसं. परंतु आज 5व्या दिवशी मग थोडासा विचार केल्यानंतर की हा अपघात आहे का घात आहे. कारण का अजितदादा 8 वाजता विमानाने येणार होते, त्याच वेळेला जे कॅप्टन पायलट हे ऐन टायमाला दोन्ही ट्रॅफिकमध्ये अडकले सांगितलं आणि बदललं गेलं. त्यानंतर विमान खाली घेण्याच्या सूचना कोणी दिल्या. त्यानंतर 6 माणसं सातत्याने सांगितली जात आहेत. 6 माणसं सातत्याने सांगितली जात असताना आपल्यासमोर 5च माणसं आलेली. 6वा माणूस कोण, 6वा माणूस कुठं होता. आणि एक लक्षात घ्या, सरकारी यंत्रणा असतील त्यांनी काहीतरी चुकीचं सांगितलंय आणि मग नंतर माफी मागणं हे कायद्याला धरून नसतं. हे अशा गोष्टी जेव्हा घडतात की काहीतरी लपवणार असेल किंवा काहीतरी चुकीचं झालेलं असेल, त्या यंत्रणांनी सुद्धा ती इत्तेभूत माहिती देणं गरजेचं होतं. तुम्हाला आठवत असेल की दादा गेलेत ही माहिती मिळून सुद्धा तुम्ही सुद्धा बातमी चालवली नव्हती. कारण का तुम्हाला कन्फर्म नव्हतं, आम्हाला कन्फर्म नव्हतं. माझ्यासारखी म्हणत होती की नाही दादा वाचलेलेत आणि सुदैवाने त्याच वेळेला की नाही दादा राहिले नाहीत ही बातमी झाली. आम्हाला आमच्या जवळच्या ज्यांनी आखोड देखा बघितलं होतं त्यांनी सांगितली. त्याच्यामुळे माननीय अजितदादांच्या जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली आहे. परंतु हा घात आहे का अपघात आहे याची डिटेल्समध्ये उच्चस्तरीय चौकशी होऊन ती चौकशी सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणं गरजेचं आहे. हा प्रश्न फक्त रुपाली पाटील धोंबरेंचा नाहीये, तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती म्हणते की अजितदादांचा घात झालाय, अजितदादांना मारलेलं आहे का षडयंत्र आहे याचं तुम्ही काढलं पाहिजे. काय चौकशीमध्ये समोर येईल ते लोकांसमोर पारदर्शकपणे ठेवणं गरजेचं आहे.